ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। मुंबई लोकलमधील अपंग प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अपंगांसाठी राखीव डब्यात अनधिकृत प्रवाशांची गर्दी, त्यानंतर झालेली दादागिरी आणि धमकी यामुळे संताप व्यक्त केला जातोय। सकाळी 9:08 डोंबिवलीहून सुटलेली लोकल जी ठाणे येथे 9:25 आणि घाटकोपर येथे 9:42 पोहोचते, त्या गाडीत मोठी गर्दी होती। प्रवाशांच्या माहितीनुसार अपंग प्रवाशांसाठी राखीव डब्यातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवाशांनी प्रवास केला। अपंग प्रवाशांनी याबाबत जाब विचारताच काही नियमित प्रवाशांनी दादागिरी करत धमकावल्याचा आणि आक्रमक वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे अपंग प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। अपंग प्रवाशांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची तसेच राखीव डब्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे।